देवधीय गुरु प्रज्ञ पूजनम शौचार्य ब्रह्मचर्य अहिंसा शरीरांत बहुचले. आहाराचं लक्षण झालं श्रद्धा प्रिय आहार पुढे यज्ञ. आता तपासावर नाही. त्याच्यावर 3 प्रकार येतात. एक शारीरिक, मानसिक आणि वाचिक कर्म असे. ते आमचा क्रम चुकला की शारीरिक, वाचिक, मानसिक. शारीरिक तप म्हणजे काय? देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शरीरांत पोचते. तेव्हा पहिला मान कोणाला? देवाला. देवच नाही तर भक्ती कोणाची होणार? आणि घरच्या लोकांना नास्तिकला देव देव काय करीत नाही, मानित नाही. ज्या अर्थी सृष्टी दिसते त्या अर्थी सृष्टी करता ईश्वर काय केलं पाहिजे? आहे ना. घडा दिसत त्या अर्थी कुंभार काय केला पाहिजे? म्हणलं दिसत नाही, कुठेतरी गेला असेल. आम्हाला कुठेही दिसत नाही, मेला असेल. त्याप्रमाणे सृष्टी ज्या अर्थी दिसते, सृष्टीचा करता कोणीतरी असला पाहिजे. आपोआप सृष्टी निर्माण होते का? नाही का? लक्षात आहे. आपोआप सृष्टी निर्माण होते का? सृष्टी निर्माण होते घडा करणारच आहे. घड्या करता काय काय पाहिजे नाही सांगता येत. मातीनं काम भागते का? चेतन शक्ती असावी. कुंभार कोण आहे? जड स्वरूप आहे का चेतन? जसं आहे याला ही सृष्टी जी आहे हिला कुंभार जसं लागतो त्याप्रमाणे चेतन परमात्मा. पण कुंभार उपादान कारण नाही. का उपादान कारण नाही? कुंभाराची व्याप्ती घड्यात नाही. कोणाची व्याप्ती आहे? माती कोणतं कारण आहे? आणि कुंभार माझा सृष्टीत लावायचं बरं का? सृष्टीचं उपादान कारण कोण आहे? बरोबर आहे ना. आणि निमित्त कारण नाही काय? माझा मिळून घट होतो ना जसं तशी सृष्टी होते. सर्व सृष्टीमध्ये ईश्वराची व्याप्ती आहे. मातीची व्याप्ती सर्व घड्यामध्ये राहत आहे. आणि घटाच्या बाबतीमध्ये बरं आहे, तो जड स्वरूप आहे म्हणजे चेतन स्वरूप आहे नाही का? घड्याचं चालेल की विना चेतनाच्या शिवाय जड हे आकाराला येऊ शकत नाही. मग त्याचा कुंभार बांधलाच पाहिजे. तसा सृष्टीचा करता ईश्वर काय केला पाहिजे? तुम्ही मला आम्ही मानत नाही. तुम्हाला कोण विचारतं म्हणा की कोणी मी पकडलं विचारलं तुम्ही काय नरेंद्र मोदी आहे का? सही करायला म्हणा. आंधळ्याने म्हटलं सूर्य नाही, सूर्याचा अभाव. बरं आंधळ्याने म्हटलं सूर्य आहे. आंधळ्याच्या सिद्धीने काय सूर्याची सिद्धी होते? स्वमयम देव प्रतिष्ठिता. म्हणून ईश्वर चेतन स्वरूप मला विना चेतनाच्या साह्याशिवाय कार्य होऊ शकत. त्या अर्थी कणकेची चपाती होते, आपोआप होते का? नाही का? कोणीतरी सुग्रणबाई असावी असते कोणती, नाही तर घालतात काय करून ठेवले नाही का? बासुंदी करते त्याच्यात मीठ घालते. सुग्रण असावी तेव्हा तिचं ज्ञान असावं. तसा ईश्वर कसा आहे बघ, सर्वज्ञ.
अल्पशक्ती माणसाकडनं काम होते का? गोवर्धन कुठे गोकुळच्या लोक उचलली मग कोणी उचलला? मग सामान्य शक्ती आहे का? केवढा मोठा गोवर्धन होता नसता कसा कोणतून उचलला का? कसा होता? नुसती करंगळलेला आहे. आज्ञा करता बरोबर परवाच काय केला अजूनही आहे. तिथल्या सरकारने त्याला बंद काढलेलं आतमध्ये जाऊ देत नाही. फक्त एका ठिकाणी पूजा होते गोवर्धनाने. एकच ठिकाण आहे ते तिला फक्त पूजा होते आतमध्ये जाऊ देत नाही. तर कुंभ एवढा मोठा पर्वत आहे. मी कशाकडे आहे सर्वसामान्य शक्ती माणसाकडून जमते का? आहे का? साधा वगैरे सुद्धा उचलता येत नाही. हाका मारते इकडे इकडे. तात्पर्य कशामध्ये सांगितले? म्हणून तो ईश्वर कसा असला पाहिजे? सर्वज्ञ. पण आणखी कसा असला पाहिजे? एखाद्या ड्रायव्हरला ज्ञान नाही, मी चालवतो म्हणला गाडी का तर सगळे वैकुंठात न्यावं लागलं. खेड्यातला ड्रायव्हर शहरात चालत नाही. आम्हाला अनुभव आहे. कुठल्या डॉक्टर जावं लागतं तिथला बद्रीनाथला जायचं असेल तर तुमचा ड्रायव्हर काही उपयोग आहे? तुमचा ड्रायव्हरला काय असावं लागते? ज्ञान. त्याप्रमाणे सर्व या पदार्थ ज्ञान कोणाला आहे? ईश्वराला. सर्वज्ञान, सर्वशक्तिमान आणि नियंत्रित असावा लागला. काय एखाद्या ड्रायव्हरच्या हातामध्ये गाडी दिली त्याला ब्रेक किंवा दबाव याचं काय ज्ञान नाही. इकडून गाडी आहे समोर गाडी तरी ब्रेक दाबतो. ऍक्सिडेंट सगळा ज्ञान असावं. मग या सर्वाचा ज्ञान ज्याला असते त्याला ईश्वर आहे. त्याला देव असं आहे. दिव्य ते देवा असा मान्यता असते त्याला देव आहे. जो सर्वांना देतो. सूर्याला प्रकाश कोणी दिला? समुद्राला पाणी कोणी भरलं? अंध्याला सांगितलं पण नसतं पाणी नाही बरं का. सो कोणी एक पाऊल सुद्धा मुंबईत यायचं नाही. एखाद्याचे समाधानी म्हटलं दर्शनाला तो कोणाचा मग काळ तिकडे हा काळ पाणीच पाणी. आज्ञा केली समुद्री रेखा आणि पृथ्वीमध्ये भाग. उद्या पृथ्वी हल्लीचा बराबर बिल्डिंगा कोसळली. त्याला कर्तव्य शक्ती अकर्तव्य शक्ती अन्यथा कर्तव्य. त्या ब्रह्माची दोन रूप आहे. एक निर्गुण रूप आणि दुसरं कोणतं? सगुण रूप देव म्हणतात. ज्या ज्या वेळेला जसा जसा प्रसंग येईल त्या वेळेला तो परमात्मा तसा होत असा प्रसंगाला अनुसार. एखादा कीर्तनकार असेल, कीर्तन करायचं असलेलं फेटा बांधलेला त्यावेळेला फेटा बांधणं करायचे लगेच म्हणा की फोटा कीर्तन संपलं की काढला तर तो प्रसंगाला अनुसार. लग्नामध्ये नाही का हे आपलं तरी बरं आहे. ज्याला आवड नाही काही नाही तरी त्याला पेटा बांधला खाली उतरला धरला कधी. म्हणून मत्स्य कस्य वराह वामन नरसिंह राम कृष्ण आणि बुद्ध रूप म्हणतात. मौन धारण करून परमात्मा सगुण रूप म्हणाला. कोणता? हा जो परमात्मा आहे हा कोण आहे?
तो हा देवाचाही आणि काय काही काळाचा आहे. वेद दया गाती नाही का, तो हा देवाचाही देव. हे सगळे देवाचे. पण आपण सामान्याची भक्ती करत असतो का, सेंद्री हेंद्री दैव, त्याला कोणी विचारतो. मग कोणाची यम ब्रह्मावर उदय, तो आपला उपास्य दैवत आहे. देव द्विज करू प्राज्य पूजा. द्विज म्हणजे एक आपले आईच्या उदरात होणारा जन्म आहे, आणि मौंजी बंधन होत असते ना, हा दुसरा जन्म आहे. गुरुपासून आपल्याला ज्या दिवशी ज्ञान होतं, मार्गदर्शन होते, पण 2 जन्म आहे आपले. एक आईच्या उदरातला आणि जन्म मृत्यू निवारण करणारा. देव द्विज गुरु प्राज्ञ. द्विज शब्दाचा अर्थ ब्राह्मण असे होतो, त्यांना द्विज असं म्हणणार. गुरु प्राज्ञ गिर्यते गुरु. गुरु हा शब्दाचा अर्थ असा आहे, पुन्हा जन्म मरणाची यत्नाच नाही सकत ऐसा दारुण जो भेटल याची हरी सीन. ज्ञानाला आणि सकरून मध्ये गुरु. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम अशी याची लक्षणं सांगितलेली आहे. या लक्षणाने युक्त असलेला तो गुरु एवढा मोठा चांगले करू. 14 शिष्य म्हणायला लागले, आम्हाला फसवलं म्हणले चांगली आली खरं. आणि पुढे चांगली माझे गुरु कोण झाले, मुक्ताबाई आहे. आणि त्याच्या अगोदर केलेले सारे शिष्य कोण झाले. गुरुला सगळं अधिकार नसताना गुरु या लक्षणात बसवला. निवृत्तीनाथ महाराज गुरु या लक्षणात आहे. गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जनम. पूजना एक विधी सांगितलेला आहे भक्तिशास्त्रामध्ये. श्रवणम कीर्तनम अर्चनम वंदनम तुका म्हणे 9 विध. पूजन पूजनम शौचम पवित्रता. स्नान न होताना पूजा करता येते, पण पवित्र आहे. स्नान झाल्यानंतर पूजा होत असते पावित्र्य, त्याला पूजेला म्हणा. नाहीतर आपलं तोंड नाही होत तर जेवायला बसतो. ही भारतीय संस्कृती नाही. एक 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 शौचार्य म्हणजे सरळपणा. जर समजायचं ब्रह्मचर्य व्यवसाय हे एक व्रत आहे बघा. काही जे व्रत असते, एकादशीचं व्रत एका दिवसाचं आहे, वार करायचा 3 दिवसाचा आहे, दशमीला 1 वेळ भोजन, एकादशीला काही निर्जला म्हणा किंवा काय म्हणा, आणि द्वादशीच्या दिवशी वार करायचा नियम असतो. अशी व्रत असतात. आणि ब्रह्मचर्य व्रत किती दिवसाचं असते, किती दिवसाचं, जन्मल्यापासून तो असं कठीण व्रत आहे. आपल्या संस्थेतली माणसं ही सगळी स्ववासाने काय झालेले आहे, त्याचं महाराजांच्यामुळे आहे. पण त्यांना कोणी मुलगी देत नव्हतं का. ब्रह्मचर्याचं पालन कसं करतात, आपल्या कल्याणाकरा. ब्रह्मचर्याचं व्यवसाय आमचं इच्छा आहे. एक अहिंसा व्रत आहे का, याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये भरपूर होऊन गेलेलं आहे. इथे आता भगवान करणार आहे. शरीरांत आहे, शरीराच्या आश्रयाने तपत असतं, अंधाला शारीरिक तपस म्हणतात. प्रतया प्रिय देवताव्या यात्राधिके कराव्या
आठही प्रहार पायावर यात्रा देखील कराव्या. कोणाची यात्रा करण्याकरता? खंडोबाची का? सिंगापूरचा महादेव? मग कोणाची? प्रिय देवता आहे. यात्रा देखील कराव्या. वारी म्हणा, व्रत म्हणा, त्या यात्रेमध्ये या म्हणजे जी माणसाचा उद्धार करते तुला यात्रा. आषाढी पंढरी विसरू नका, सांगत असे गुरु माझ्या जीवीची आवडी. ज्ञानेश्वर महाराजांना काही आवश्यकता होती का? ते पण आवड आहे ना, माझ्या जीवेची यात्रा देखील कराव्या. आठही पार पाया होईल. मग बसून यात्रा होत असते का? यात्रा करायची. देवांगण मिरवळ्या, अंगोपचार पोहळ्या करावया म्हणल्या. हाताची क्रिया कोणती? समोर काय काढणे, हे काढणे, देवाचे आहे वगैरे आधी करून. पूर्वीच्या काळामध्ये रांगोळी काढतात ना, हुबेहूब चित्र काढतात. देवांगण मिरवण्या, अंगोपचार पुरवण्या. विकत घेऊन सुद्धा हार देवाला घालता येतो आणि स्वतः पुढे आणून सुद्धा हार देवाला. दोमध्ये काय फरक? करावया म्हणूया शुभते. हात दोन हाताने नमस्कार करा. हा हाताचे आणि तप झाला. लिंग का प्रतिमा भेटी, देखत केव्हा देशी लोटीचे का काठी पड. कसा नमस्कार करावा? ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे असं का? अलीकडच्या काय पद्धत आहे? असं तो एक हात देतो आणि हा एक हात देतो, असं दाबतो. एकाने तुम्हाला हाताचा दाबला, चारी काढले एकच अंदाज. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार तसा नाही. देखत केव्हा अंगेशी दोन्ही हात वगैरे आधी करून लोटीची एका काठी पडली जायची. ज्याप्रमाणे एक काठी खाली सर्वांगाने पडते त्याप्रमाणे. आणि विधी अधिकी गुणी वडील लोके ब्राह्मणाचे निकी पाहिजे. आपल्यापेक्षा विद्वत्ता, ज्ञान, तप, नाही का ज्येष्ठपणा असेल, गुणी वडील गुणांनी श्रेष्ठ असेल, त्या ब्राह्मणाची निकी पाहिजे. तेव्हा त्यांची माणसाने पाहिजे केले म्हणजे स्वागत करायचं. पूजवणे देव पाहिजे त्याप्रमाणे संत पुजावे आरावे, त्यांची सेवा करावी. प्रवास आहे का पिढा का सिनेरे साकडा त्या जीव सर्वाडा. प्रवास हा प्रवास आहे का पिढा. एखादा मनुष्य प्रवास कोणा नाही का कीर्तन करणे का. एखादा लांबचं कीर्तन असतो तर दिवसभर गाडी भेटत नाही, पायी जावं तिकडून पण जायचं. भेटली गाडी ते मध्यंतरी फेल होते. कीर्तनाचे 7 वाजता आणि जाऊन पासून 8 वाजता शेण झालेला असतो. दिवसभर भाकरी नाही काही. एकदम कीर्तन करत उभा करायचं असतं. मग त्याला अगोदर फेस करावं लागलं. स्वागत करून काय मग चहा बी देऊन फ्रेश झालं म्हणजे आनंद असतो. असा प्रवास असतो. का सिनेरे साकडा शीन झालेला असतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये पहा, लांबचा प्रवास असला म्हणजे शीन होता. मग विसावाला म्हणजे नुसतेच बसतात, नाश्ता करतात. हाताला देत होतो. आपला नाश्ता आपणच खाल्ला पाहिजे ही पद्धत नाही. याचा तळी द्यायचा आणि त्यांना अशी पद्धत आहे. सुंदर आहे. तिथं आपण असे बसलो मग केवढं बुवा बुवा काय आमचा नाश्ता घ्या दुसरं धावून पोटे काय की एक आनंद असतो.
सोहळ्याचा हा सुख सोहळा एक 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 जागा जीव सुरवाडा आणि सकाळ तीर्थाचे धरे दया सेवेचे कीर शरीर कारण पूजनीय आहे ना जन्मदात्री आई पालन करणारा वडील म्हणून तर आपल्याला हे वैभव प्राप्त झालेला आहे. जेव्हा याच्यावरती आई वडिलाचे जेवढे उपकार आहे तेवढे जगामध्ये गायची खरवळ्याची आणि कधी गावात पोटी भार वाय त्या आई वडील त्या सेवेचे खीर शरीर त्यांची सेवा करावी. संसार आहे दारुण जो भेटल्याची आईशी तो ज्ञानदानी सकल पाहिजे. आता दुसरी गुरु आता एक उद्धाराचा मार्ग नाही का. आई वडील माणसाला जेवण घालीत भूक नाही पण संसार दुःख निवृत्त करण्याची शक्ती आई वडिलांमध्ये नाही. नाही का. रवी दीप मिष्टान्न ते भूक गुरुजी काय करत जन्म मृत्यूच्या गाण्यात ही शक्ती आई वडिलांमध्ये आहे. मग ती शक्ती कोणात आहे. गुरुजी काय करायचे आचार्य उपासना तुम्हाला पद होऊन गेलेलं आहे. जवळजवळ ज्ञानेश्वर महाराज 100 वयाच करी बौद्ध आवृत्ती स्वधर्माची आगोटा देवजाज्ञाची अवकिटा निवृत्ती सुगोटा झाली. स्वधर्माच्या मनुष्य म्हटल्यानंतर त्याला स्वधर्म एक वैयक्तिक दुसरा सामाजिक नाही का धर्माचे वैयक्तिक जीवन. मग घरा एकाच असतो परिवार असतो. परिवाराकरता सुखी करण्याकरता त्याला ग्रस्ती जीवन म्हणतात. काय काय पण एक सामाजिक जीवन असतं. एखाद्याचं घर पेटलं तर पेटू द्यायचं असते का काही माणसं. मग सर्वांनी काय करायचं त्याला सामाजिक जीवन म्हणतात. काही राष्ट्रीय जीवन असतं. देशाकरता काहीतरी कर्तव्य माणसाच्या काय सेवा ठेवायला चाललाय. एखाद्या बाईला 3 पोरं असेल त्याच्यातला एक पोरगा कोणाला देऊन टाकायचा आर्मीमध्ये असं अलीकडे चाललेलं. कारण देशाच्या विषयी संरक्षण करणं हे भारतीयाचं काय तर राष्ट्रीय जीवन म्हणा. आणि सर्व जरी जीवन असेल पण आध्यात्मिक नसेल तर मग काय उपयोग आहे. मान मान्यता आहे सगळं काही आहे धर्म वगैरे आमचा पण भक्ती नसेल तर भक्तीविना कशी. मग जरी भाग्य नाही काही मग भाग्य कोणतं आहे. जाणे भक्तीचा भक्तीला महत्व दिले. भूत मात्र नेहमीचे परोपकारी भजिले स्त्री विषयीचे नावे नाही. भूत मात्र नव्हे. भूत मात्र म्हणजे सर्वमध्ये परमात्मा आहे असं समजून नम्र राहणे. परोपकारी या देहाने माणसाला परोपकार करता येतं. पशु पक्षी कुठं परोपकार करतात. पुण्य जगामध्ये जर कोणतं मोठं असेल पुण्य ते जाणारे भाई न परोपकार आहे. श्रीमंतच मनुष्य परोपकार करू शकतो असं नव्हे. गरीब परोपकार करण्याचा सर्व एखादा मनुष्य पंगत घालत असेल काय घाललं परोपकारच आहे का. एखादा मनुष्य मधुकरी मागू राहिला त्याच्यात सुद्धा एखादा लावारीच मनुष्य दिसला त्याला चतकोर भाकरी दिली आई सुद्धा गाय. येता येता गाय दिसली काय दिसली तिला एक तुकडा घातला ती सुद्धा गाय. कोणी मनुष्य परोपकार करू शकत. श्रीमंतच करतो. मधुकरी वाढणाऱ्या बाया काय करतात परोपकार.
किंबहुना एक दिवस जेवण घालणाऱ्यापेक्षा 12 महिने मधुकरी देतो ते अधिक पुण्य आहे. एक दिवस का 12 महिने त्याचे उपकार काय. ज्या अर्थी आपल्याला भूक शांत करतात त्या अर्थी ती बाई बाई नसून आई आहे. असं आहे. वाढणारी बाई बाई नाही, काय आई मुलाला वाढते त्याप्रमाणे हे आपलं सहज आहे. म्हणजे जन्म देणे प्रसंगी श्रीदेह शिवणे अंगी आणि ते थोडे जन्म आले म्हणलं तर 75 वर्षापर्यंत झालं ब्रह्मचारी. आता पुढे ग्रस्त शोभा देईल मरेपर्यंत. कुठपर्यंत जन्मते प्रसंगी शिवणे अंगी तेथून आगवे सोवे भूतमात्राची नावे थोडंही नवे सगळ्या गोष्टी विष्टी आहे. गवतामध्ये सुद्धा परमात्मा आहे हे कमाल महाराजांनी जाणून झाला. तो दुर्वा तोडायला गेला, दडत दौड पडलेला होता ते पाणीच. त्याला असं वाटायला लागला दुर्वा आपण तोडतो त्याच्यामुळे त्यांना दुःख होते म्हणून हे दुर्वा लढवून राहिलेलं आहे. बालबुद्धी होता. आपल्यावर मोठा गुन्हा घडला म्हणून तुला कबीराने विचारलं, मला काय झालं तुला रडण्याचं कारण काय. मला ते निर्दय लोक मला दुर्वा आणण्याकरता सांगला, मला तोडायला गेलं तोडला ते रडत होते. केवढं दुःख दिलं म्हणून म्हटलं मला वाईट वाटलं. तो कबीर म्हणायला लागला, बरं का मला माणसातलाच देव दिसतो. कुठला सजीव लोकांचा देव दिसतो आणि माझ्यापेक्षा सुद्धा जडातला देव दिसतो. वृक्षातला काय दिसतो पुरा भक्त कमाल होते म्हटलं. काय आधा भक्त कबीर और पूरा भक्त. एक एक दृष्टांत आहे म्हणून सांगितलं. सांडवे छेदवेद ऐशी शरीरी राहट्याची पडे उदरी आणि ते शरीर तप घुमरी. अशा प्रकारे शरीराच्या द्वारा जर काही क्रिया होत असते त्याला शारीरिक तपस म्हणतात. शरीर तप घुमरी आले जाण दोरी आहे. शरीराच्या द्वारा पापी होते आणि शरीराच्या द्वारा काय होते. आपल्या याच्यामध्ये शास्त्रामध्ये कर्मविभागामध्ये कोणत्या क्रियेमुळे पुण्य होते कोणत्या क्रियेमुळे पाप होते. साधू संतांचा उघड आहे का म्हणलं कशामुळे पुण्य. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे बा भगवान नावाच्या स्मरणामुळे पुण्य होत आहे. समस्त हे करणे देहाचे प्रधान होणे. शरीरच नसेल तर परोपकार कसा होऊ शकेल. म्हणून तुम्ही शरीर त्याला शारीरिक तप. शारीरिक जे तप तयाचे लाविले रूप आता एक निष्पाप म्हणून शारीरिक तपाने तुम्हाला सांगितलं. आता दाविले रूप आता एक निष्पाप वाणीच्या द्वारा सुद्धा आपलं तप होत. ही वाणी फक्त मनुष्य देहालाच आहे. मनुष्य देह खेळ करून चारच म्हणतात आहे. अंडाच्या सेदाच्या उद्भिज ज्यांना काही वाणी कुठे आहे. आपल्याला जसं भजन करता येत तसं त्यांना ते एखादं असते बघा ते समजेल आणि त्याला पुण्य असायला लागणार आहे. एखाद्या संस्थेत पुत्रवतो आहे बरोबर. आणि एकादशीच्या दिवशी देवला जात असे न सांगताय भाकर टाकले तरी काय करत नाही. ते शांताराम गुरुजी म्हणायचे हा म्हणला मागच्या जन्मातला कोणीतरी वारकरी असला काही गुन्ह्यामुळे तो देव कोणता मिळाला पण संस्कार कोणाचे वारकरी बरोबर देवापर्यंत हाकलून दिली जाईल. आणि एकदा देवला गेला कसं काय यायचं पुन्हा आळंद कशा काय मान वाचिक सुद्धा काय आहे पुढे की भगवंताचं नामस्मरण करणे हे सुद्धा काय
वाणीचं जप याच देहामध्ये होय. वाणीनेच माणसाला आणखी एखादा अंधार मनुष्य चाललेला आहे नाही का, हे अंधार नीट सांगतोस का रे, हे वाणीचं हा स्वर्गात की कुछ भी भजन सुनो, मित्र जोडता शत्री वाणीचा काय आहे प्रभाव आहे. तुम्ही बाकी आपण प्रवास करत असलो 2 सीटाचा वाकडायची किती मग ते गोड बोलून जर आपण त्याच्याशी वागलो तर त्याचा परिणाम काय होत असं, मला जर सुपारी खायला काही संबंध नाही आहे का, हा कोणत्या गावाचा तो कोणता, तरी म्हणतो थांबा की जरा सुपारी घ्या की वाणी दृष्टांत अनुद्वेगकरं वाक्यम सत्यम प्रिय हितंजय. सत्य बोल आपण ते प्रिय बसलो असतो काय, सत्यम प्रिय हितंजय, पण सत्य असावं, प्रिय असावं, त्याच्यामध्ये आपलं हित असावं. स्वाध्याया बसनांचे प्रतिपाद्य जो ईश्वर त्याच्याविषयी जो काही स्वाध्याय असेल तो करणं, याला म्हणत असतात स्वाध्याय. हेच व्यसन असायचं. कोणतं व्यसन असायचं, आपल्या अभ्यासाकडे नित्यवृत्ती असणे, याला व्यसन असं. वाङ्मय तप उच्चते, तरी लोहाच्या अंगात दुख, थोडी पाची कणक आणि केलेले शुद्ध एक पैसे. आणखी पुण्याचा विचार केलेला क्रमाक्रमाने काय करू. एक 5 मिनिटांनी